अक्कलकोट तालुक्यातील मोलगी या ठिकाणी विविध विषयांवर हात घालत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जन आक्रोश आंदोलन छेडले। आदिवासींमध्ये कोणत्याही समाजाला प्रवेश करू देणार नसल्याच्या मागण्यांसंदर्भात आज आंदोलन छेडण्यात आले। भारतीय राज्यघटनेत आदिवासींच्या व्याख्येनुसार आदिवासींना दिलेले आरक्षण इतर कोणालाही देता येणार नाही। आदिवासी आरक्षणाची मागणी करत असलेल्या जातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये, अन्यथा आदिवासींच्या भावना तीव्र होतील, असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मोलगी या ठिकाणी सर्वपक्षीय तसेच विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित जन आक्रोश आंदोलनात आपले प्रतिपादन व्यक्त केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी, प्रताप वसावे, सी.के. पाडवी, किरसिंग वसावे, धनसिंग वसावे, रामसिंग वळवी, सीताराम राऊत, दिनकर पाडवी, जयमल पाडवी, ॲडव्होकेट संग्राम सिंग पाडवी, रूपसिंग वसावे, सरपंच आकाश वसावे, रोशन वळवी, ॲडव्होकेट सरदार वसावे, सुधीर पाडवी, बहादूर सिंग पाडवी, जेका वसावे, आर.टी. पाडवी, फतेसिंग पाडवी, दिलीप वसावे, बिजा बाबा वसावे, किशोर वळवी, जगदीश वळवी, भूषण पाडवी, माजी सभापती श्रीमती ऋषाताई पाडवी, माजी उपसरपंच शीतल पाडवी, आशा पाडवी, उपसरपंच इंदिरा वसावे, सरपंच रंजना राऊत आदी या ठिकाणी उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्यातील मोलगी या ठिकाणी असलेल्या अप्पर तहसील कार्यालय आवारात दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने आरक्षण बाबतीत धनगर व बंजारा समाजात समाविष्ट करू नये व त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य नागेश पाडवी, प्रताप वसावे, सी.के. पाडवी, किरसिंग वसावे, ॲडव्होकेट संग्राम पाडवी, आर.टी. पाडवी आदींनी मनोगतातून आदिवासींमध्ये धनगर व बंजारा जातींना समावेश करू नये, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला। विविध मागण्यांचे निवेदन देत अप्पर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार गणेश पाचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रामसिंग वळवी यांनी केले। या दरम्यान धरणे आंदोलनापूर्वी मोलगी शहरातील बिजली कमान फाट्यापासून विविध घोषणा देत हजारो संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होत रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त या ठिकाणी चोख लावण्यात आलेला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा। मोलगी या ठिकाणी आज आम्ही सर्वपक्षीय आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी मिळून एकत्रितपणे एक जन आक्रोश मोर्चा काढला होता। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आज आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी करत आहेत। इतकी वर्ष वेगवेगळ्या आरक्षणामध्ये असताना देखील आज अचानक आदिवासींमध्ये आरक्षण त्यांना मिळावं म्हणून काही वेगवेगळे आदिवासींमध्ये घुसण्यासाठी काही समाज आज मागणी करत आहेत आणि त्याला विरोध म्हणून, निषेध म्हणून आज आम्ही वेगवेगळे आदिवासी संघटना आणि सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असा आज आम्ही मोर्चा काढला होता। आदिवासींना मिळालेलं आरक्षण, संविधानिक जे आरक्षण आहे, राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आदिवासी कोणाला म्हणावं आणि कोण आदिवासींमध्ये आरक्षण घेऊ शकतात याचा स्पष्टपणे उल्लेख हा राज्यघटनेमध्ये झालेला आहे। असं असताना देखील काही समाज हे जबरदस्ती आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी जी मागणी करत आहे त्याला आज विरोध म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चा आज काढलेला होता। शासनाकडे आम्ही ही मागणी करतो की आदिवासी जे आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि या बोगसांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे आम्ही करतो।